12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने माझी तमाम नाशिककरांना फक्त नव्हे तर मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला योगप्रेमी फक्त नव्हे तर सर्व स्तरांमधल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना विनंती आहे का सगळ्यांनी ह्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने का होईना एक नवीन सुरुवात आपण सर्वांनी करावी। साधारणतः योग आपल्या ऋषीमुनींची करोडो वर्षापासूनची ही जी परंपरा आहे, ही परंपरा फक्त आज भारतात नव्हे संपूर्ण विश्वाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि तिला अजूनही पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। योग हा फक्त शरीरापुरता एक व्यायाम नसून हा आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती हा एक उत्तम परिणाम करणारा शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक साधनेचा हा एक भाग आहे। म्हणून सगळ्यांसाठी, घरातल्या लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात, एक नवीन वाटचाल ह्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने करावी। कारण आज जगामध्ये अस्थिरता इतकी निर्माण झालेली आहे, प्रत्येक व्यक्ती अशांत आहे, अस्थिर आहे। शारीरिक व्याधी वेगळ्या आहे, मानसिक व्याधी वेगळ्या आहे आणि काही वैश्विक व्याधी आहे ज्याला कम्युनिकेबल डिजीज, नॉन कम्युनिकेबल डिजीज वेगळ्या वेगळ्या शब्दांनी आपण बोलत असतो, पण या सगळ्यांचं एक मात्र समाधान योग आहे। योग दीर्घ काळापर्यंत त्याचं समाधान आपल्याला देईल, कारण त्याचं समाधान करोडो वर्षापासून आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी त्याला सांगून ठेवलेलं आहे, वर्णित केलेलं आहे का योगाचे दूरगामी जे होणारे परिणाम आहे ते परिणाम ते जगाने आज समजून घेतलेले आहे, भारताने ते जगाला शिकवलेले आहे। पण तरी जे लोक थोडं आळस करणारे आहे, माझी त्यांना विनंती आहे का त्यांनी आळस झटकावा आणि एक दिवस का होईना फक्त या एक नवीन विचाराची, नवीन वाटचालीची एक सुरुवात करा आणि हा आपल्यापुरता न ठेवता हा सगळ्यांपर्यंत पोहोचवा, हीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। आज या ठिकाणी जवळजवळ विश्वातला सर्वात युवा देश भारत देश आहे, 56 करोड युवा ह्या देशात आहे, पण मात्र आपल्या सगळ्यांसाठी हे भविष्यातलं एक संकेत सुद्धा असा आहे का जगातला एक सगळ्यात मोठा वयोवृद्ध किंवा सिनियर सिटीजन्स भारत देश आहे। म्हणून आज आपल्याला त्याची अत्यंत गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। माझी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना करबद्धपणे प्रार्थना आहे का योगाचं महत्त्व जगाला आपण देतोय, पण मात्र ते महत्त्व आपण स्वतः पहिले पटवून घ्या। आणि योग एक होलिस्टिक ट्रीटमेंट आहे, एक एजिंग प्रोसेस आहे, ही आपण जगाला कशी पटवून द्यायची आहे आणि ती पटवण्याची सुद्धा गरज नाहीये, फक्त योग करून बघा, त्याला सगळे परिणाम आपल्याला जगाला दाखवण्याची गरज नाहीये। तर मी या ठिकाणी सगळ्यांना उद्याच्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा। जय हिंद, जय भारत।